हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे सकाळी 5 वाजताच मी उठत असते, म्हणजे मला एक सवय झालेली आहे. 5 वाजलं अलाराम वाजो किंवा न वाजो, पण माझे डोळे उघडतात वेळेमध्ये, कारण एक सवय झालेली आहे. अगोदर माझा रुटीन 4:30 सुरू व्हायचा, पण आजकाल थोडंसं निवांत आहे. म्हणजे दिनेशचं आणखीन कॉलेज स्टार्ट झालेलं नाही आहे आणि यांचं कसं आहे, थोडंसं निवांत जातात. कधी कधी 6ला जातात, कधी कधी 7 वाजता. म्हणजे ते फक्त चहा पिऊन जातात आणि परत मग 9-9:30 वाजता जेवण करायला घरी येतात, म्हणजे नाश्त्याला वगैरे. पण मुलांचं कसं कॉलेज शाळा असल्यामुळे ना, आपल्याला थोडंसं लवकर उठून त्यांचं जेवणं खाणं, त्यांचं आवरून देणं, परत टिफिन रेडी करून देणं, हे सगळं खूप सारं होऊन जातं. म्हणून थोडंसं लवकरच मी अगोदर उठायची. पण आजकालचं रुटीन थोडंसं निवांतच आहे. तर अगोदर मी पूर्ण घरात झाडू मारून घेते. कचरा असो किंवा नसो, अगोदर पूर्ण घरात पारसा झाडू मारून घेते. कारण कसं असतं ना, आपण दिवसभर झाडझटक करत असतो किंवा फरशी पुसणं वगैरे मी दुपारच्या वेळेत करते, म्हणून स्वच्छच असतं. पण सकाळी पारसा झाडू जो असतो ना, कचरा असो किंवा नसो, ते आपल्याला मारावाच लागतो. तर अगोदर मी सुरुवात केलेली आहे हॉलपासनं. मग इकडची रूम, तिकडची रूम, बेडरूम, परत मी किचन. म्हणजे कसं आहे, किचनमध्ये थोडासा पसारा असतो, तर मी काय करते, सगळा कचरा तिकडंच नेते आणि तिथं जे आहे ना, कचऱ्याचं जे आहे बकेट आपलं तिकडेच ठेवलेलं असतं. त्यामुळे सगळं जमा करते आणि भरून मग मी बाहेर टाकून येते. आणि दिनेश पण माझ्या संगच उठलेला आहे, रनिंगला गेलेला आहे. बाबाही लवकरच उठतात. ते बाहेरची पेरणी केलेली होती ना मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं, तर तिथंच काहीतरी गवत वगैरे काढत बाबा बसत असतात, कारण त्यांनाही लवकर जाग येते. हे आणखीन उठलेले नाहीत. म्हणजे कसं दिवसभर गॅरेजमध्ये धावपळ करून करून थोडंसं थकले जातात. आणि कसं 5:30 कधी कधी 6 वाजता किंवा कधीतरी फोन आला, त्यांना कामं आली, तर मग उठून जात असतात. आणखीन उठलेले नाही आहेत. तर मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेली आहे आणि आता अंगणाची साफसफाई करायला सुरुवात करूया. कारण उठल्यानंतर बाहेर थोडासा अंधार असतो, आणखीन कोणी उठलेलं नसतं. म्हणून मी काय करते, अगोदर ज्यांना पूर्ण घरात झाडू मारून घेते. थोडीफार भांडी राहिली ती घासून घेते, पण रात्रीच्या वेळेतच मी किचन क्लीन करून ठेवते. मग सकाळच्या वेळेत मला भांडी वगैरे क्लीन करण्याची गरज राहत नाही. उठल्यानंतर एकदम फ्रेश किचन बघायला भेटते. तर बघू शकता, वातावरण छान झालेलं आहे, पण थंडी खूप वाजत आहे आज. म्हणजे 2 दिवस झालं पाऊस होता, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं, पण आज पाऊस तर नाही आहे, पण खूप गार हवा आहे. म्हणून मी हे जे आहे ना, स्टॉल पण बांधलेलं आहे कानाला, कारण खूप थंड हवा अशी येत होती. आणि सकाळचं जे वातावरण असतं ना, खूप थंडगार असतं. ही जी हवा, म्हणजे बाबा म्हणतात, ही हवा घेतल्यानं काय होतं, लवकर सर्दी खोकला होतो, म्हणून मी कानाला बांधलेला आहे. आणि आता हे पोर्समध्ये आणि अगोदर पोर्समध्ये झाडू मारून घेते, मगच अंगणाची साफसफाई करणार आहे. शिरूला पण सोडलेला आहे. शिरूच्या एरझऱ्या चालू आहेत, म्हणजे उठल्यानंतर त्याची धावपळ चालू असते, त्याची घाई गडबड चालू असते की मला कधी एकदाचं सोडतील आणि कधी एकदाचं जाऊ. तर गेलेलं आहे शेरू. आणि कचऱ्याचं बकेट वगैरे बाहेर घेऊन आलेली आहे. म्हणजे आपली मॉर्निंगची कामं जी असतात ना, त्यापासूनच होतात. पूर्ण घरात झाडू मारायची, जेही आपला दिवसभराचा कचरा जमा होतो, जेही खरकट वगैरे जमा होतं, ते सगळं टाकून यायचं. कारण इथं म्युन्सिपाल्टीची गाडी वगैरे येत नाही आहे. तुम्ही बघू शकता समोरचा एरिया कसा आहे, शेत आहे, तर थोडंसं समोर जाऊन मी टाकून येत असते. आणि इथं आजूबाजूच्या ताई पण असं टाकत असतात, कारण इथं काही व्यवस्था नाही आहे, काही गाडी वगैरे येत नाही आहे टाकण्याची, कचरा गाडी. तर अंगणाचंही मी पूर्ण झाडून घेते. आणि सगळ्या झाडात ना अशी फुलं लागलीत भरभरून. मोगऱ्यामध्ये तर मी तुम्हाला दाखवेन मी बॅक कॅमेऱ्यानं जवळून. खूप सारे असे फुलं जे आहेत ना उगवलेले आहेत. आणि तसं तर आता वातावरण पण खूप छान झालेले, सगळ्या झाडांना छान असं, म्हणजे या दिवसामध्ये झाडं छान ग्रो करतात. आपण नवीन झाडं लावू शकतो किंवा आपले म्हणजे आता हे जे झाडं लावलेले आहेत त्याला थोडंसं काटणं छाटणं जमतात ना, ते जर केलो आपण तर खरंच बघा झाडं छान ग्रो करतात. तर पूर्ण घरात झाडू मारून झाली, अंगणाची ही झाडू मारून झालेली आहे. आणि आता मी बोरवेल चालू केलेला आहे, कारण लाईटचंही नंतर नक्की नसतं आणि सकाळी सकाळी मला पोस धुवायचं असतं. आतमधलं काही पुसापुशी मी आता यावेळेत करणार नाही आहे. फक्त झाडांना पाणी देणं, पोस पूर्ण स्वच्छ करून घेणं, अंगणाची साफसफाई म्हणजे अंगणात पाणी शिंपडणं, रांगोळी काढणं, ही कामं माझी मॉर्निंगची असतात. मग हे झाल्यानंतर आंघोळ होते, मग स्वयंपाक पाणी, मग एक टाईमचं जेवणं खाणं झालं की मग मी फरशी पुसायला घेते. कारण या वेळेमध्ये ना खूप सारी आपली कामं होऊन जातात आणि जाणाऱ्याला आवरूनही द्यायचं असतं. त्यामुळे यावेळेत मी पुसत वगैरे बसत नाही, कारण फरशी पुसायला आपल्याला भरपूर वेळ जातो त्यामध्ये. त्यामुळे ह्या वेळेमध्ये जितकं बाहेरचं आहे तितकं अगोदर मी करून घेते. तर शिरू आलेला आहे, धडपडा चालू आहे आणि बांधलेलं आहे, कारण शांत बसणार नाही, गेल्यानंतर बाहेर येतच नाही आहे असं होतं आहे. म्हणजे याला एक खराब सवय लागत आहे बाहेरची, म्हणजे कुठल्याही कुत्र्यासोबत जायचं परत यायचं नाही असं झालेलं आहे. म्हणून अगोदर मी त्याला आणून बांधलेलं आहे. आणि हे जे आहे ना पायफर, त्याचा दांडा तुटलेला होता, नवीन आणून घातल्याने इतके दिवस ते निघाला नाही, आता परत निघालेलं आहे. कारण दिवसभर शिरू त्याच्यासोबत खेळतो आणि त्याचा दांडाच काढलेला आहे. आणि आता व्यवस्थित ते बसतही नाही. बघू शकता मी किती वेळा बसवलं तरी पण ते निघूनच पडत होतं. मग
आणि इकडं शिरोची नखरे बघू शकता. मला ना फरशी जी आहे ना ती पुसूच देत नाही आहे. चालू आहे त्याचं की मला सोड, त्याचा धडपडा वेगळा चालू असतो आणि आपली कामाची घाईगडबड चालू असते. तर यांचं आवरलेलं आहे. यांना चहा बनवून दिलेला आहे. चहा वगैरे घेत आहेत तोपर्यंत मी पूर्ण पाणी जे आहे ना ती ओढून घेते वायपरनं. कारण कसं असतं ना, आपण सभागती चलतो आणि असं आहे ना निस्त्रंडा होतो याचा. कारण एकतर चिखल झालेला आहे. जर बाहेरून व्यक्ती आला आणि डायरेक्ट असंच आतमध्ये आला ना, खरंच बघा खूप चिखलही होतं आणि निष्ठायची भीती असते. म्हणून पूर्ण पाणी अगोदर मी वायपरनं ओढून घेतलेलं आहे. पोर्स छान कोरडं केलं आणि रांगोळी काढलेली आहे आणि बाहेरचं मेन गेट ओढलेलं आहे. म्हणजे ही बाहेरची कामं झाली. म्हणजे अंगणाची साफसफाई, रांगोळी काढून झालं, सगळ्या झाडांना पाणी देऊन झालं, ही कामं झालेली आहेत. आणि पूर्ण घराची आहे ना झाडू झालेली. फक्त आता पुसणं वगैरे दुपारच्या वेळेत करते. मग नंतर मी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता असतो माझा मेकअप. आणि यानंतर जे आहे ना आपली स्वयंपाकाची सुरुवात. आता बघूया आज स्वयंपाकात माझी भाजी काय बनवावी. आणि आपण आदल्याच दिवशी विचार करून ठेवला, नियोजन करून ठेवला तर सकाळी आपल्याला जास्त टेन्शन येत नाही, पटकन आपण करत असतो. आणि तसं तर आता शाळा चालू झालेल्या आहेत, तर सगळ्या ताई जे आहे ना अगोदर तयारी करून ठेवली तर सकाळी थोडंसं लवकर त्यांची कामं आवरणार आहेत. माझा रुटीन थोडासा वेगळा आहे, कारण आपल्या घरामध्ये आता लहान शाळा जायची मुलं नाही आहेत. दीपक जे आहे ते ट्रेनिंगवरती आहे, 6 महिन्याची ट्रेनिंग आहे. त्यानंतर तो घरी येईल आणि दिनेशचं आणखीन कॉलेज स्टार्ट झालेलं नाही, त्यामुळे मला आणखीन धावपळ होत नाही आहे तितकी. जे आहे ते निवांत मी काम आवरत असते. घड्याळ बंदच आहे, आणखीन आम्ही चालू केलेली नाही आहे. मला वाटतं त्याच्या काट्याचा प्रॉब्लेम आहे का शेल संपलं, तरी पण बघणार आहे एक वेळा चेक करून. म्हणजे एक वेळा दिनेश बघितलेला आहे खोलून वगैरे, त्या दिवशी चालत होती, परत दुसऱ्या दिवशी बंद पडलेली आहे. कारण घड्याळ बंद आपलं लक्ष तिकडं जातं आणि टायमिंग न बघता कुठली कामं जे आवरणं थोडंसं कठीण होतं. तर मेकअप वगैरे झालेला आहे, केस बांधून घेतले आणि जितकी बोलली टावेल आहे सगळी मी बाहेर आणून टाकलेत. कारण दिनेश असो त्याचे पप्पा असो आंघोळ झाल्यानंतर टावेल मात्र जिथल्या तिथं ठेवतात. ओले केस ते लगेच मी हडकत टाकलेले आहेत. तर आवरली ती कामं आणि रांगोळी जी आहे ना ते काढायची राहिली. मला वाटलं अगदी मी काढलेली आहे. काय होतं ना, जसं मॉर्निंगची कामं आवरली पटकन मी रांगोळी काढत असते आणि नंतर लेट झाला की मग माझ्या लक्षातूनच जात होते, म्हणजे आठवणच जाते माझी. तसं होतं, पण मी रांगोळी काढलेली नाही आहे ना, मेन गेट ओढलेला आहे. तर अगोदर मी रांगोळी काढून घेते छोटीशी, कारण पावसाळ्याचं वातावरण, रांगोळी जास्त वेळ राहत नाही, पावसाचं काहीच हे नसतं, केव्हाही पाऊस येतं. तसंच झालेलं आहे. कशी रांगोळी काढा राहत नाही आहे, असं तसं 1 2 ते 3 तास राहते. त्यानंतर तिथं पाणी तर पडतं, पाऊस तर येतं, काहीतरी ती रांगोळी जाते. तर छोटीशी रांगोळी काढलेली आहे कलरफुल मी. आता आलेली किचनमध्ये आणि अगोदर जे आहे ना खिडक्या मी उघडलेल्या आहेत, म्हणजे छान अशी हवा येत असते किचनमधनं आणि जसं हलकं हलकं ऊन येतं ना ते पण खिडकीमधनं किचनमध्ये छान येतं आणि छान पण वाटतं. तर इकडे चहा वगैरे बनलेले जे भांडे आहेत ते उचलून मी खाली ठेवलेले आहेत, कारण किचनवरती पसारा असे भांडे ठेवल्यानं थोडंसं हे वाटतं. किचन जितकी क्लीन आहे, जितकी छान आहे, तितकं आपल्याला फ्रेश वाटतं, काम करायला येतं, एनर्जी येते. तर भांडे जे आहेत ना थोडीफार मी खालीच ठेवत असते, कारण किचन काउंटरवरती भांडे जेव्हा मला क्लीन करायचे तेव्हाच घेत असते. तर इकडं दूध घेऊन आलेले, म्हणजे रात्रीचं दूध मी ठेवलेलं होतं चहासाठी, ते थोडंफार शिवलं इकडे टाकलेले. चपाती जी आहे ना भांड्यामध्ये कालच ठेवलेली आहे. फक्त चपाती खाणार नाही, त्यामध्ये दूध असलं तर चपाती खाणार. आणि काय करते एक वेळेला दूध ठेवलं की दूध चाटून घेताना ती चपाती तशीच ठेवतं, तसंच केलेलं होतं. तर आता दूध टाकलेलं आहे आणि आज ना नळाला पाणी आलेलं आहे, म्हणजे 8 दिवसाला एक वेळा इकडं नळाला पाणी येतं. तसं तर मी बोरवेल चालू करून पाणी भरून घेत असते, नळाला पाणी यायचं काही वेट मी करत नाही, पण कधीतरी अधूनमधून नळाला पाणी आलं तर तेही मी भरून घेत असते. तर हे टिपही मी काढलेलं आहे पाणी भरण्यासाठीच. तर काही पाणी भरलेलं नाही, स्वच्छ धुवून ठेवलं याला, कारण आता पावसाळा दिवस आहे, जास्त पाणी भरून ठेवलं तर सरत नाही. म्हणून विचार केला की टीप जे आहे ना आणखीन परत मी वरती ठेवणार आहे. म्हणजे तांब्याचा आणि जे स्टीलचा हंडा आणि कॅन आहे माझ्याकडे, तेवढंच मी भरून ठेवणार आहे. तर इकडे ही जी रात्रचं दूध आहे थोडंफार शिरूला टाकलं आणि थोडंफार राहिलेलं आहे, तर त्याचा मी चहा बनवून घेते. कारण चहा अजिबात मी पित नव्हते, अजिबात सोडूनच दिलेला होता, मी बंदच केलेला होता. तरी पण बघा आता 2-3 दिवस झाले मी चहा घेत आहे, तर आणखीन परत सवय झालेली आहे चहाची. तर इकडं मी चहा बनवत ठेवलेला आहे आणि आता मी इकडे डाळ शिजत ठेवते. म्हणजे भाजीला काय बनवा हा विचार तर आहे, पण वरण बनवायचा मला विचार येत नाही. न विचार करता मी वरण बनवते, कारण दररोज आपल्या घरी वरण बनतंच, म्हणतं स्पेशल आहे सगळ्यांचं, बिना वरणाचं आणि भाताचं कुणाचं जेवण होत नाही. तर इकडे मी 1 ते 1.5 कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि डाळीमध्येच मी कप ठेवलेला आहे. म्हणजे दररोज एक मेजरमेंट आपल्याला लागते यानं, की आपल्याला किती डाळ घ्यायची, असं अंदाजा घेतलो तर कमी जास्त होते. त्यामुळे कप ठेवलेले छोटं, त्या कपाने मी कधी 1 कप घेते आणि कधी थोडंसं जास्त बनवायचं असलं तर 1.5 कप मी डाळ घेतलेली आहे. आणि थोडीशी मूठभर यामध्ये मसूरची डाळ टाकलेली आहे. म्हणजे म्हणजे मिक्स डाळीचं वरण पण खूप छान बनतं. यामध्ये आपण मुगाची डाळ टाकू शकता, चणा डाळ टाकू शकता. मी थोडीफार मसूरची डाळ किंवा फक्त तुरीची डाळ ही आपण अशी शिजवून वरण बनवू शकता, खूप छान टेस्टी बनतं. तिकडे चहा पण उकळलेला आहे, कपात ओतून ठेवला आणि डाळ जी आहे ना मी 2 पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळीच्या डबल पाणी टाकूया, डाळ शिजत ठेवूया. म्हणजे कुकरला 2-3 शिट्या येतील, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते, देवपूजा वगैरे.
खूप सारी कामं आपली मॉर्निंगला होऊन जातात आणि 9 वाजेपर्यंत मी स्वयंपाक करून रेडी करते. जास्त वेळ लागत नाही मला. म्हणजे जसं मी 8 वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली, त्यामध्ये अधूनमधून खूप सारी कामं होतात आणि स्वयंपाकाला फक्त 1 तासामध्ये पूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो. त्यामध्ये वरण, भात, भाजी, भाकरी, चपाती हे सगळं असतं आणि स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या ते 1 तासामध्ये पूर्ण स्वयंपाक होतो आणि अगोदरच आपण विचार करत बसलो की इतकं कधी करायचं, कुठलीही कामं असो, ते स्वयंपाक असो किंवा अन्य घरची कुठली कामं असो. विचार करण्यामध्ये जितका वेळ जातो, आपण डायरेक्ट करायला लागलो ना, त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. खूप फास्टमध्ये आपली कामं होतात. आपण एक वेळा असा विचार करतो, मी माझंच तुम्हाला सांगत आहे. एके वेळेला काय होतं, काम करायचं मन होत नाही आणि फक्त विचार करते की कधी करायचं, इतकी कामं पडलीत कधी करायची आणि ते कामं काय आपली होत नाहीत, आपण काही जागा सोडत नाही, असं होतं. पण ज्या वेळेत आपण विचार न करता कामं करतो ना, खरंच आपली कामं खूप फास्टमध्ये आणि कमी वेळात होतात आणि आळस पण अजिबात येणार नाही. तर आळस न यायचं हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. कारण आळस तेव्हा येतं जेव्हा आपण भरपूर विचार करतो. ज्यावेळेत आपण विचारच करेन त्यावेळेत आळस येतच नाही आहे. आपण फक्त आपली कामं आवरत असतो. तर खूप भयानक हवा आहे या वेळेत. तर इथं जे आहे ना, गेट बंद केलं तरी पण गेटमधनं हवा येते. तर मी काय करते, पडदा लावलेला आहे आणि ते पडदा पण पतंगासारखा उडतो. मग त्या सोप्यामध्ये खवते इकडच्या साईडला आणि मग पडदा सोडते. तेव्हा थोडीफार हवा जी आहे ना, ते लागत नाही आहे गॅसला, नाहीतर गॅसच बंद होतो. तितकी भयानक हवा येत असते गेटमधनं. तर इकडे शेरू जे आहे ना, शांत बसलेला आहे, आरडाओरडा काहीच नाही. दिनेश तेच बघत आहे की काय झालं शेरूला, का बोलत नाही आज, नाहीतरी आरडाओरडा चालू असतो. शेरूचं एकच म्हणणं असतं की सोडा मला आता. अगोदर असं करायचं नाही, शांत बसायचं, खेळ करायचं. पण आता ना, त्याचं विचार बदललेत शेरूचे की मला सोडा, मला बाहेर जायचं, एकच नाद असतो. तर इकडं चहा जे आहे ना, ते गार झालेला होता, मला काय पिण्यात आलं नाही. परत गरम केलं आणि ओतून ठेवलेलं आहे. आणि इकडं वरणाची डाळ पण शिजून तयार आहे. तर अगोदर मी वरण जे आहे ते मिक्स करून घेते, नंतर तडका देणार आहे. आणि सकाळी असंच होत असतं आपल्याला, म्हणजे चहा दूध काही आपण घेत असतो, आपण बनवून ठेवतो आणि कामात लागतो. मग ते ठेवल्या तिथंच गार होतं, तसंच झालेलं आहे आणि दररोजचा असाच प्रकार आहे. तिकडेच डाळ जी आहे ना, त्यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळदी पावडर, परत मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. घाटून घेऊया आणि चिंच जे आहे ना, गरम पाण्यात टाकून मी उकळवून घेतलं, म्हणजे पूर्णपणे पल्प निघून येतो. छान मी हे करून घेतलं आणि यामध्ये मी चिंचेचं पण टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलं. आणि इकडं थोडंसं मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, कारण चिंचेचं थोडंफार पाणी टाकलं आणि वरण खूप थिक वाटत आहे. जोपर्यंत हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेते. म्हणजे तर इकडे एक कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घेऊया. आणि चहा पण मी संग पित आहे, म्हणजे अगोदर तसंच झालं, ठेवल्या गार झालं होतं. आणि दिनेश इकडे पाणी ठेवत आहे, म्हणजे या वेळेत लाईटच राहत नाही म्हणून. मग आणि ते गिझर पण त्याची शेल संपलेले ते पण आणून घातलेले नाहीत काल, त्यामुळे ते पण बंदच आहे. आणि सकाळी होते पाण्याची पंचायत, तर गॅसवरती पाणी ठेवून आंघोळ होत असते सगळ्यांची. म्हणजे माझी यांची लवकर होत असते, पण बाबा आणि दिनेश थोडंसं लेटच आंघोळ करतात, कारण दिनेश रनिंगला जातो आणि बाबा 9च्या पूर्णच आंघोळ करत असतात. मग त्यावेळेत लाईटच राहत नाही, त्यामुळे पाणी इकडं मी ठेवत आहे. आणि भात पण मी कुकरला लावलेला आहे. तिकडं कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. पाणी गरम झालेलं मी वरणात टाकलं, म्हणजे वरण थोडंसं पातळ असलं तरच ठीक वाटतं, म्हणून मी गरम पाणी टाकलेलं आहे. गार पाणी टाकायचं नाही, कुठलीही भाजी असो, वरण असो, काही असो, कारण त्यानं जे आहे ना, टेस्टच येत नाही गार पाण्यानं. गरम पाणी टाकायचं. आणि इकडे जे आहे ना, तडका देत आहे. तर पातेलं ठेवलेलं आहे, त्यावरती 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, ताजा फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे, मस्त फ्लेवर येतो त्याचा. नंतर मी ठेचलेला लसूण टाकला, कांदा टाकलेला आहे, परतून घेऊया. हलकासा कांद्याचा कलर चेंज झाला की मग मी कोथिंबीर टाकली आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे. मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये थोडंसं वरण टाकलेलं आहे अगोदर, म्हणजे तडका छान बसतो. नंतर पूर्णपणे वरण आपल्याला टाकायचं आहे. तर हे जे वरण आहे ना, दररोज सगळ्यांच्या घरी बनतं, तरी पण याचा कंटाळा येत नाही आहे, दररोज सगळ्यांसाठी स्पेशलच वाटतं. आणि इकडं मी मसूरची डाळ टाकून, कांदा टाकून एक सुकी भाजी बनवलेली आहे. म्हणजे भाजीला काही ऑप्शन नव्हतं, त्यामुळे मी डाळ टाकून भरपूर सारी कांदा टाकून भाजी बनवली, खूप छान बनते. तर भाजी बनवलेली आहे, भात बनलेले आहे, वरण पण बनलेलं आहे. आता भाकरी बनवून घेऊ. तर किचन काउंट मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि वरण जे आहे ना, उकळलेलं आहे, उतरावून ठेवलं. आणि याच्यावरती मी तवा ठेवत आहे, लोखंडी तवा जाड आहे, थोडासा जे आहे ना, वेळ लागतो गरम होण्यासाठी. एक वेळा हे तवा गरम झाला की खूप झटपट भाकरी बनतात. आणि कुठेही गॅस कमी करायचा नाही, कारण भाकरी बनवतोच, भाकरीला थोडीशी आग जास्त लागते. तर इकडे ज्वारीचं पीठ जे आहे ना, मी चाळून भरलेलं नाही, असं डब्यात भरून ठेवलं, कारण त्या दिवशी मला घाई गडबड होती. आता जेव्हा भाकरी बनवायची त्यावेळेस मी चाळून घेत आहे थोडंफार, यानं ना वेळ खूप जातो. चाळून ठेवल्यानं खरंच बघा ही कामं आपली खूप सोपी होतात, पण थोडंसं वेळ लागलेला आहे असो. आता
इकडं पीठ जे आहे ना मी चाळून घेतलं, व्यवस्थित मळून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. आणि भाकर जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ थापून घ्यायची आहे. तर भाकर थोडीशी मोठी मी बनवली, म्हणजे जाड नाही आहे, अशी पातळमध्ये म्हणजे थोडीशी जास्त पसर झालेली आहे, तव्यापेक्षाही मोठी झालेली आहे. असं पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि पटकन भाकर जी आहे ना पलटून घ्यायची आहे, म्हणजे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. आणि या साईडला भाकर व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. तर बघा भाकरी व्यवस्थित फुलल्या जातात, मऊसुत म्हणून तयार होतात. ज्वारीची असो बाजरीच्या भाकरी असो अशा पद्धतीने बनवायच्या. तर भाकरी वगैरे बनवल्या म्हणजे स्वयंपाक झालं, जेवणं खाणंही झालेलं आहे. आणि हे जे कांदे आहेत ना मी कट करून ठेवले होते उन्हाळ्यामध्ये, व्यवस्थित वाळलेले पण आहेत. पण मी काय केलं, त्याला डब्यात भरलं नाही, असं जे आहे ना हे कपड्यामध्ये बांधून ठेवलं. आणि पावसाळा चालू झाला म्हणून ते नम्म पडलेले आहेत. तर परत मी इकडे जे आहे ना टी टेबलवरती आणून ठेवलेलं आहे. थोडंसं ऊन पडल्यानंतर वरती नेऊन टाकणार आहे, म्हणजे एक ऊन देऊन मी डब्यात भरून ठेवणार आहे, कारण थोडेसे नम पडलेले आहेत. आणि परत मग मी साफसफाईची कामं सुरू केली. म्हणजे जिथं कम्प्युटर ठेवलेला आहे तिथं थोडासा धुराळा झालेला होता, आणि ते रोजच्या रोज मी पुसत असते, तरी पण छोटे असे वायर असतात त्याचे, तिथं खूप धुराळा असतो आणि ते काढायलाही जमत नाही. तर तेच मी सांगते एक वेळा की पूर्ण वायर काढून स्वच्छ करून घे. पण मी वरच्यावर साफसफाई जी आहे ना वरची करत असते. टी व्ही असो, कॉम्प्युटर असो किंवा टी टेबल असो ते पुसलेलं आहे. परत फर्निचर जे आहे ते पण पुसून घेतलेलं आहे. आणि भांडे जितके झाले होते सगळे मी क्लीन करून घेतले. किचन काउंटर मी स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि हे जे कप्पे आहेत ना, हे जे दार ते पण खूप असे होतात ना की दररोज आपले कसली हातं लागतात त्याला, आपण ते काढते वेळेस, घेते वेळेस, काहीतरी तिथं ठेवते वेळेस, त्यामुळे ते पण रोजच्या रोज मी व्यवस्थित पुसून घेत आहे. तर ही किचनची कामं झाली आणि पूर्ण घरची साफसफाई हिंडत फिरत मी केलेली आहे. आता नंबर आहे कपड्यांचा. तर कपड्याची थोडीशी घाईगडबड मी करत असते, कारण पावसाळा आहे, त्यामुळे कपडे जे आहेत ना अगोदर मी धुवून घेत आहे. सगळे निरम्यात टाकलेले आहेत आणि बाहेर नेऊन कपडे धुते मी, तर धुवत नाही आहे. तर असं ताईंनो, आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा जा, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर शिरूचा काय चाललेला आहे, तर इथं हे घेतलेलं आहे ब्रश कपडे घासायचा, आणि त्याला चावत बसलेला आहे. काहीतरी चावायला लागतं, चप्पल द्या किंवा कपडे द्या किंवा ब्रश द्या, काही द्या चालतं, पण ते चावायचं काम करणार आणि मी बसलेला बसू देणार नाही, असं याचे नखरे चालू असतात. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.